त्या संघावरती भरपूर प्रेम राहिलंय. ही सर्व ग्रामस्थ मंडळ नारिवली. चला गुरुदास भोईर यांचं आगमन या आता थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या. लवकर रिव्ह्यू घेतला त्याई. हॅलो हॅलो चेक. याला आवाज द्या जरा. हॅलो हॅलो. उपस्थितांचं सर्वांचं स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस रात्र फॉर्मॅट. सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. सलामीची जोडी राजू काटे आणि त्याच्या जोडीला संदीप गोरपेकर ही ओपनिंग प्लेयर जोडी आणि आगासन टीमच्या वतीने टीमचा कॅप्टन किशोर मुंडे. पहिला गोलंदाज पहिला चेंडू संध्याकाळचे ठीक 5:10. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पुढे आले. फटका चांगला ट्विसअप मध्ये खेळ अगदी समोर येत असताना पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती राणी दाबा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज केला राजू काटे. किशोर पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू. स्ट्रॉंग अपील केले. भरपूर स्ट्रॉंग अपील होतं. मात्र पंच सचिन कडू सर आणि मेक्या सर आपल्या निर्णयावरती ठाम होते. दिस इज गुड जॉब. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू डॉट. धर्मेंद्र गोरपेकर यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. पुन्हा एकदा फटका चांगलाय. लॉंग ऑफच्या वरून उडवलाय. शानदार षटकार. वा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. कालुराम दादा फुलोरे यांचं सुद्धा आगमन झालं या व्यासपीठावरती. किसन शेठ भोईर आणि ज्येष्ठ नागरिक आमचे धर्मा सालुंके, सागर भोईर, धर्मेंद्र पाटील, विलास पाटील, राजेश गोरपेकर, दक्ष, अक्ष, सर्व मंडळी आणि आमचे स्वरा आणि त्याचबरोबर कणक. स्वागत आहे. दर्शन फुलोरे पहिल्यांदाच आज दिसल्यात आम्हाला. या स्वागत आहे आपलं. चला फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना टीम आगासन संघ. यावेळेस पाहतो एज अँड टेकन. पाचवा चेंडू फेकला आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एज लागले बॅटर बाद. पहिला धक्का गावदेवी नारिवली संघाला. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बिंदास मुंडे यांना पाहतोय. चांगला झेल स्वीकारला. अत्यंत चांगला झेल स्वीकारत असताना पहिल्या विकेटचं पतन झालं. 10 धावा लागल्या होत्या स्कोरबोर्डवरती. किशोर मुंडे
आल्या आल्याच गोलंदाजीला कृष्णाने सांगितलं की किशोर मुंडे सबके उडात आहे डंडे, आणि तसंच काहीतरी विकेट टेकर हा गोलंदाज आहे. सातत्याने त्याची चांगली गोलंदाजी होत असताना आम्ही पाहिली आहे. उकळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, सच अ ब्युटिफुल बॉल. अत्यंत चांगला चेंडू होता यावेळेस. बघा जेव्हा एखादी विकेट जाते ना तेव्हा मात्र थोडासा दबाव तुमच्यावरती येत असतो, आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. चेंडू गेलाय डॉट. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय मात्र येथे लास्ट मोमेंटला अडवलाय. एकच धाव. 11 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 11 अशी स्थिती आहे. चला या उन्हाच्या कचक्यात म्हणजे उन्हातच आलेली आहे ती मंडळी व्यासपीठावरती पहा मिळतं आपल्याला. पाहू शकता स्क्रीनवरती आपण आमचे कालुराम मामा मुंडे, रामशेठ भोईर, वामन काका आणि त्याचबरोबर कालुराम फुलोरे ही मंडळी स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी व्यासपीठावरती बसून या सामन्याचा आनंद घेत असताना गोलंदाज बालाराम बेडेकर. यास पहिलाच बॉल, क्लीन बॉल, अगदी यॉर्कर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल, बॅटर बाद. हो चांगला बॉल होता, अगदी उडवलाय बॉलला, बॉल हवेत आहे. फिल्डर काऊ कॉर्नरच्या दिशेला टिपलाय झेल, संपलाय तो खेळ. लक्ष्मण गोरपेकरचा 1 मोर विकेट डाऊन. चला 5व्या क्रमांकाचा खेळाडू प्रेमनाथ मैदानावरती. अत्यंत नाजूक स्थिती आहे. 3 बाद धावा झाल्यात त्या 11. एक चौकार एक षटकार. यस ओम पाटील आलेले आहेत. चला दुसरं षटक पॉवर प्लेचं. हॅट्रिक बॉल यावेळेस मात्र पुढे निघल्या. धावचीची संधी. तिसऱ्या पंचांना रेपर केलंय. या ठिकाणी पहा बालारामने सुद्धा पाहिलं की मात्र नॉनस्ट्राईक यांच्या फलंदाजाला बाद न करता इकडे डायरेक्ट कीपरच्याकडे चेंडू फेकलाय आणि त्यामुळे मोठा फलंदाज आता धावचीत आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल.
आमचे नवनाथ बुवा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या स्पर्धेचे सहायोजक त्यांचं सहर्ष स्वागत. चला या दरम्यान मोहन गोरपेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आउट आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. बॅट मात्र त्यांची हवेतच राहिली, त्यामुळे आणखीन एक धक्का बसलाय. आणि आता स्कोर पाहिला तर 11च्या पुढे जातच नाही कृष्णा म्हात्रे. हॅलो हॅलो. एवढ्या जोड्याने हिट केला की स्टंप वाकला, मोडला. त्यामुळे आता नवीन स्टंप त्या ठिकाणी लावण्यात येईल. आणि खरोखरच बाळराम बेडेकरने मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हिट केलं. पोचले होते फलंदाज, मात्र त्यांची बॅट अगदी हवेतच राहिली. क्रीजच्या आतमध्ये बॅट आली, मात्र ती हवेतच होती. आणि मी तर विचार करत होतो की आमचे एवन जोडीचा कधी फोन येतो. चैनू मुंडे आणि त्याचबरोबर आणि गुरुनाथ शेठ मुंडे या आगमन झालं असेल व्यासपीठावर. त्या स्पर्धा आपलीच आहे आता. विकेट हॅट्रिक साठी 3000 आहेत. आपण पहिले व्यासपीठावरती या. एवन जोडी आगासनची. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 विकेट मिळाले, मात्र त्यात एक रनआउटचं विकेट आहे. चांगली गोलंदाजी बाळाराम बेडेकर. कधीपासून 11 वरती स्कोर थांबलाय आणि एका पाठोपाठ एक मोठे धक्के लागत गेले आपल्या होम ग्राउंड वरती. चला नवीन बॅटर मैदानामध्ये अर्जुन गोरपेकर. चला याच्यानंतर रेग्युलरचा सामना असेल टीम देसाई.
एकच धाव, दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र नाहीये ते एकेरी धाव मिळाली. शुभम फुलोरे आहे, स्वागत. दर्शन फुलोरे तर आलेलेच आहेत आज. धावसंख्या 12. आता पुढे जात असताना धाव पाहायला मिळाली. कधीपासून 11 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड थांबला होता. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट फटका चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. मिसफील झाली आहे आणि त्याचं रूपांतर 102 मध्ये. किशोर मुंडे होते टीमचे कॅप्टन. चौदा वरती 4. पुन्हा एकदा फुल टॉस. त्याच दिशेला फोल्डर उपस्थित आहेत. आता मात्र एकेरी धाव प्राप्त होईल. धावसंख्या 15. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 वरती 4 विकेट आहे. अत्यंत नाजूक स्थिती आहे टीम गावदेवी नारिवली संघाची. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 15 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा किशोर मुंडे टीमचे कॅप्टन, ज्याने सुरुवातीलाच धक्के दिले. त्यानंतर मात्र बालाराम बेडेकरने सुद्धा 2 धक्के देत असताना टीमला चांगल्या पोझिशन मध्ये आणलाय. 15 वरती 4. हुक केलंय चेंडूला, मात्र बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये. लालचंद्र मुंडे स्क्वेअर लेगला आहेत. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. अत्यंत चांगला थ्रो येत असताना आपल्याला पाहा मिळतोय. 16 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. हो, फटका चांगला आहे. येथे मिळेल 6 धावा. षटकार अर्जुन गोरपेकरच्या बॅट मधून. राणी दाबा षटकार. थँक्यू. षटकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस कॅचिंगचा कॉल. बालाराम बेडेकर. वा, गुड फिल्डिंग. अतिशय चांगला फिल्डिंग. 2 धावा वाचवल्यात. कॅचिंगचा कॉल होता मात्र झेल अगदी पुढे पडला. चांगला प्रयत्न केला. अगदी बाउंड्री लाईन वरती होते. ओके, अनाउन्स करतो ना. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला लालचंद्र मुंडे तेथे पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलला. एकच धाव. दुसरे धावेचा प्रयत्न मात्र नाहीये. ते सुद्धा रनआउटचा धोका उद्भवला असा. याच्यानंतर सुद्धा 40+ सामना होईल. टीम वाकलन आणि त्याच्या विरोधात शिरडोन या 2 संघांमध्ये सामना होईल. ओ, चेंडूला हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चालला दाखवड स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. चौकार.
हॅलो हा हवेतून सावकार मारला. हा हेलिकॉप्टर शॉट लुक देत असताना गुरुदासच्या तालमीतच झालेले खेळाडू बरेचसे तयार होत असताना पाहिला आपण. चला चौकार षटकार आलाय, थोडासा दिलासा मिळाला टीम नारिवली संघाला. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय जवळपास फिल्डर नाहीये, विक्रम वेगाने आल्यात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे आणि सेकंड राऊंड पूर्ण करत असताना पहा मिळतात आपल्याला. 3 ओव्हरचा खेळ 30 संपला. 3 ओव्हरमध्ये आता 31 धावा पाहायला मिळतात. नारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 31 वरती 4. चला ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. हॅलो 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 मेके सर. हॅलो ओके हा खेळपट्टीवरती थोडंसं बाजूला व्हायचं. खेळाडूंना विनंती आहे चेक करायचं आहे. ओके यस हां चला बरोबर आहे. आता 31 वरती 4 आहेत. थोडंसं डिफिकल्टी होतं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न पहा अगदी कॅमेरावर. यस चला आता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 31 झाल्यात. आता मात्र थोडासा द्यासा मिळेल. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गंगाराम मुंडे आल्यात. 4थं षटक. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. कवचला फिल्डर आहे चंद्रकांत पाटील व आणखीन एक त्यांच्याकडे ऑप्शन आहे गोलंदाज म्हणून. ते संघाचे पुरस्कर्ते असतात स्वर्गीय नीता स्मृती. हा बऱ्याच वेळा वाकण संघाला पुरस्कर्ते ते पुरस्कृत करतात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाले. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची लाईन अत्यंत चांगली होती. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. 32 32 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळाल्या. पुढे आल्यात फटका चांगला स्क्रीन समोर फिल्डर नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणी दाबा चौकार. थँक्यू. आज शनिवार आहे आणि आज हनुमंताचं गाणं या ठिकाणी अधोरेखित करत असताना आमचे डीजे ओ या ठिकाणी बाउन्स बराच वेळ बॉल हवेत आहे. ओ त्या ठिकाणी पहा फिल्डर आले होते मात्र एकच धाव मिळाली. लालचंद्र मुंडे वेगाने आले. 3 फिल्डर एकत्र आले. सुनील होते त्याचबरोबर चंद्रकांत लालचंद्र. एक धाव मिळाले. अर्जुनला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. 37
37 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. हो फटका येते सुद्धा चांगला आहे. चाललाय चेंडू स्वीपर कव्हरला मात्र लालचंद्र मुंडे त्या ठिकाणी. गुड कॅच. सुपर झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला आमचे सायकल स्वार चॉकलेट मॅन शाहू पाटील. यस मोस्ट वेलकम. चला आता तुम्ही सुद्धा तुमचा संघ सुद्धा आज खेळणार आहे. प्लेइंग 11 मध्ये बघूया स्थान मिळते का त्यांना. आणि आता गोलंदाज सुनील मुंडे. चला टीम वाकलन संघ आणि शिरडोन संघ रिपोर्टिंग करा जर आला असाल तर. आपण याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे 40+चा वाकलनच्या विरोधात शिरडोन. शेवटचं षटक प्रेमनाथ आणि मनोहर ही जोडी मैदानावरती पहा मिळते आपल्याला. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना पहिलाच बॉल फटका चांगला आहे. मात्र पुन्हा एकदा लालचंद्र मुंडे झाल्यात. आतापर्यंत 6 वेळा चेंडू त्यांच्याकडे गेला. 5 ओव्हरमध्ये 6 वेळा चेंडू सातत्याने पाहायला मिळाला आपल्याकडे. मगाशी झेल सुद्धा टिपला त्यानंतर थोडी मिसफील्ड झाली. मात्र आता फिल्डिंग चांगली झाली आहे. हो इथे फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत का पाहावं लागेल. येथून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4.
थँक्यू. 50 कंप्लीट. 54. 54 धाबा स्कोर बडवर्दी. आता मात्र धावसंख्या समाधानकारक पहा मिळते. 54 झाल्यात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुनावरच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा उडवला बॉलला फिल्डर उपस्थित होते त्या ठिकाणी. छेल टिपला जातोय लॉंग ऑफला. थँक्यू. आता शमन बॅटर आला. शेवटचा चेंडू. त्याला सुवर्ण संधी आहे. सागर भोईर यांच्या वतीने. जर चौकार आला तर 500. 2500 आणि षटकाराला 5000. शमन पाटील एक चौकार पहा. कॉम्प्रोमाइज करा गोलंदाजाशी. 2500 मिळतील चौकारास आणि षटकारास 5000. राम भोईर आणि आऊट झाला तर बोलतो राजीनामा द्यावा लागेल. पायी सुवर्ण संधी आहे आणि डोकेदुखी सुद्धा आहे. चला शेवटचा चेंडू आहे. एका चौकारासाठी 2500 आणि षटकाराला तर 5000. सागर शेठ अनंत भोईर यांच्या वतीने शेवटचा बॉल बाकी आहे. 54 झाल्यात आता. हो यावेळेस सोडवला मात्र नाहीये. चौकार नाही, षटकार नाही. 1-2 धावा होतील. 3-4 का होतील का नाहीये. 2च. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडंसं लेझी क्रिकेट आणि ते काय झालंय. 2च धावा मिळाल्या. 56 झाल्यात. एक समाधानकारक धावसंख्या पाहायला मिळाली आणि 57चं टार्गेट या मॅच मध्ये टीम आगासन संघाला.
चला एकूण 56 धावा झाल्या. 57चं टार्गेट आहे मॅच मध्ये. 57चं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल टीम आगासनला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. बिंदास मुंडे आणि गंगाराम मुंडे या दोन फलंदाजांना पाहतोय. गंगाराम स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक यांना. चला टाससाठी रिपोर्टिंग करा शिरडून संघ आणि वाकलन. केडी भोईर स्वागत आहे आपला. याच्यानंतर 40+ सामना असेल. गोलंदाज मनोहर भोईर. एकूण 57 करायचे त्या मॅच मध्ये तुम्हाला. पहिलाच सामना आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. यस पंच इशारा करत असताना सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल दिशेपासून थोडेसे भरकटल्यात. अत्यंत तेज गोलंदाज. तेज चेंडू फेकला होता. अगदी ताकदीने फेकलेला चेंडू पाहा मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपाने एक धाव मिळाली. मगाशी मी आगासन संघाचं कौतुक करेन की एकही वाईट बॉल फेकला नाहीये त्यांनी. एक्स्ट्रा एकही धाव नाहीये. हे कंट्रोल करायचं असतं तुम्हाला एक्स्ट्राच्या धावांवरती, कारण त्या खूप मागात पडत असतं एक्स्ट्रा धावा. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करत असताना ते रनआउटची संधी निर्माण होती, मात्र पाठीमागे कोणी नव्हतं त्यामुळे थोडासा हात आकडता घेतला आणि त्यामुळेच ते एक धाव मिळाली. राऊंड विकेटने येत असताना पाहतोय आपण बिंदास मुंडे यावर्षी चांगल्या लयमध्ये आहेत. सातत्याने चांगला खेळ करतात. आज सुद्धा आठवतोय टोलनाक्याच्या मैदानावरती धरणाच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. ओ यावेळेस चांगला बॉल अगदी चांगला पडल्यानंतर टप्पा थोडासा खाली राहिलाय त्यामुळे डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर एक धाव, त्यानंतर डॉट बॉल पहा मिळतोय. दोन फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर, एक काऊ कॉर्नरला आणि एक लॉंग ऑफला असं फिल्डिंग प्लेसमेंट तटिया सर्कलच्या बाहेर पहा मिळतो. ऑफ ड्राईव्ह पहा मिळतो या ठिकाणी. चांगला चेंडूला अडवला राजू होते देते. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. सुभाष आले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या 4 धावा. चार धाबा. किसन गोरपेकर यांचं आगमन झालंय. स्वागत आपला या व्यासपीठावरती. पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ असताना बॉलला उडवण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल. सचिन सालुंकेने टिपलाय झेल. अतिशय चांगला झेल टिपला. पहिला धक्का, पहिला गडी गारत. ओके, तर आगासन संघाला सुवर्ण संधी आली आहे. नंदू सुदाम मुंडे यांच्या वतीने लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3000 रुपये आहेत. आणि A1 जोडी चेन्नूशेठ मुंडे आणि गुरुशेठ मुंडे यांच्या वतीने सुद्धा 3000 रुपये आहेत. किशोर मुंडे आल्यात टीमचे कॅप्टन. चला जयेंद्र भोईर वाकलन टीमचे कॅप्टन आणि शिरडून संघाचे कॅप्टन आपण सुद्धा या. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली आणि टिपला झेल. लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना बिग विकेट बिग लॉस टीम आगासन.
विकेट हॅट्रिक साठी सागर भोईर यांच्याकडून 3,000 रुपये आणि शमन नानाला एका झेलसाठी 1,000 रुपये आहेत. शमन नानावरती प्रेम आहे त्यांचं. आणि रामशेठ भोईर यांनी सुद्धा नागावच्या मैदानावरती त्यांना 1,000 रुपये पारितोषिक दिलं होतं. ओके सुनील यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. फिल्डर धावता संतोष काटे. ओ चेंडूला अडवलंय तोपर्यंत 2 धावा. नंदू सुभाष मुंडे यांच्याकडून लागोपाठ 3 चौकार 3 षटकारांसाठी 3,000 आहेत. एकूण धावसंख्या 6 वरती 2 आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी मनोहर भोईरची राहिली आहे. 2 मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलं. प्रथम बिंदास मुंडेला बाद केला आणि त्यानंतर टीमचा कॅप्टन किशोर मुंडेला पॅव्हेलियन मध्ये पाठवलंय. त्यामुळे 6 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. हॅलो चला एकूण 57चा टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. आता बनवायच्या तुम्हाला 24 बॉल मध्ये 51. गोलंदाज राजू मैदानावरती पाहतोय आपण. सुनील मुंडे आणि त्याच्या जोडीला पाहतोय गंगाराम मुंडे. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप पाहिली ना तर खोलवरती फलंदाजी आहे टीमची. त्यामुळे त्यांना एक ॲडव्हेंचर आहे. कधी ते सामन्याला काट नाही देऊ शकतात कारण त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. लागोपाठ 3 विकेटसाठी सागर शेठ भोईर यांच्या वतीने 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नारिवली संघाला. फुल टॉस ऑन साइडला खेळा. तेथे मात्र 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका पाहावा लागेल. या ठिकाणी मात्र पंच थर्ड अंपायर ला रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांना रेफर करत असताना
बॅटर बाद आहे. डबल टिबल 4 वेळेला पाहिलं अँगल क्रिएट करून, कारण थोडंसं डिफिकल्टी होती. अगदी चेंडू हातामध्ये उंचावरती आला आणि लगेच स्टंपवरती बेल्स पडली खाली अगोदर. स्टंपला चेंडू लागल्यानंतर त्यामुळेच ते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मिळाली. डीजे न्यू बॅटर कृष्णा मडवी मैदानामध्ये तसं पाहा मिळतात आपल्याला. जी परिस्थिती नारिवली संघाची होती तशीच काहीशी परिस्थिती पाहा मिळतं आगासन संघाची आपल्याला. सुरुवातीला एकामागोमाग एक धक्के लागले गेलेत आणि त्यानंतर पाहतोय 7 धावसंख्येवरती 3 खेळाडू बाद आहेत. मगाशी रनआउट झाले. पुन्हा एकदा बॉलला पेस करत असताना लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र नाही आहे. थोडंसं दडपण पहा मिळतोय कारण आता लवकर एकामागोमाग एक विकेट गमावल्यात. 8 या धावसंख्या झाली आहे. 3 खेळाडू बाद. डावकुरे आताचे फलंदाज कृष्णा मडवी मैदानामध्ये. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना, कारण लेफ्टी रायटी असतात तेव्हा मात्र असंच काहीसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय. फिल्डिंगमध्ये वारंवार परिवर्तन केलं जातोय. त्यांना सुद्धा माहिती आहे की आता या सामन्यावरती कंबर कसली आहे, त्यामुळे आता धोका पत्करणार नाही आहे दोन्ही टीम्स. चांगला यॉर्कर. राजू पुढे आल्यात. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगली स्ट्रॅटेजी निर्माण करत असताना 8 ही धावसंख्या पहा मिळतोय. चला पुढचा सामना वाकलन आणि शिरडून 40+ या 2 संघामध्ये. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सेकंड इनिंग सुरू आहे. टार्गेट होतं ते एकूण 57चं, मात्र आता थोडीशी नाजूक स्थिती झाली आहे आगासनची. बॉलला उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर कोणी नाही आहे. स्क्रीन समोर चेंडू चाललाय मात्र टप्पा घेतल्यानंतर जागच थांबला चेंडू. संतोष आले तोपर्यंत 2 धावा अंकित केल्यात स्कोरबोर्डवरती. 10 ही धावसंख्या पहा मिळतोय. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करेल कारण त्यांना सुद्धा माहिती आहे. मी अगोदर सांगितलं की यांच्याकडे खूप चांगले बॅटर आहेत. अगदी खोलवरती फलंदाजी आहे. 8-9 क्रमांकाचे बॅटर सुद्धा चांगली बॅटिंग करतात येऊन. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. ऑफड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. त्या ठिकाणी पाहतो फिल्डर मनोहर भोईर होते. नो मिस्टेक. 1 मोर विकेट डाऊन. 4था धक्का आगासन टीमला. न्यू बॅटर बालाराम बेडेकर मैदानामध्ये आल्यात. सागर शेठ अनंता भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये आहेत आणि लागोपाठ 3 चौकार 3 षटकार A1 जोडी चैनू मुंडे आणि गुरुशेठ मुंडे यांच्याकडून 3000 आणि आणखीन एक 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 चौकार 3 षटकारांसाठी मुंडे ब्रदर्स यांच्या वतीने. नवीन बॅटर बालाराम बेडेकरला पाहतोय आपण स्ट्राईक वरती.
फुलटॉस स्क्रीन समोर केल्यात. फटका चांगला आहे आणि आल्या आल्या चौकाराने आगाज करत असताना संघर्षाचा शंकनाद करणारा ठोकलाय तो चौकार. चला पाणी घेऊन जा. पाहिजे तर पाणी आता ऊन अद्याप जाणवतो त्यामुळे आपण आपल्याला पाण्याची मागणी केली जाते. स्क्रीनवरती पाहू शकता आमचे अध्यक्ष साहेब संदीप पाटील सर आणि रामशेठ भोईर एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असताना स्क्रीनवरती पहा मिळतात किसन काका गोरपेकर आणि सुभाष हे सुद्धा पाहतोय आपण. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं आहे स्पर्धेचे आयोजक तथा कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष प्रोप्रायटर राणी दाब्याचे सन्माननीय जयेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चला 57 धावा बनवायच्या असताना मात्र 4 विकेट गेल्यात आगासनचे. 14 या धावसंख्येवरती 2 षटकांचा केस संपला. अत्यंत चांगली षटकं हाताळली गेल्यात. ज्ञानदेव पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. तिसरं षटक पुन्हा एकदा मनोहर भोईरला पाचारण केलं ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 6. राजूने सुद्धा 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. पहिलाच बॉल बिग शॉट खेळायचा होता. टप्पा अचूक होता. लाईन सुद्धा सुंदर अगदी होती त्यामुळे तेथे चेंडू गेला डॉट. आता 17 मध्ये 43 धावा अद्याप करायच्या त्या मैदानावरती. टीम आई गावदेवी आगासन या संघाला यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लक्ष्मण मुंडे हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा स्वागत. आणि महादेव बेडेकर आपलं सुद्धा स्वागत. बॉलला उडवलाय. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो व्यासपीठावरती. राणी दाबा षटकार. गंगाराम मुंडे अद्याप मैदानामध्ये. सुरुवातीचा फलंदाज सो एकेरी धाबांना अगोदर महत्व दिलं. 2 चेंडू डॉट त्यानंतर आला षटकार त्याच्या बॅटमधून. सलामीचा बॅटर आहे त्यामुळे गंगाराम जर शेवटपर्यंत थांबला तर सामन्याचा निकाल आणखीन काही लागू शकेल. पण त्यामुळे आता मोठे फटके यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आणखीनच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला स्किड झाला आणि त्यामुळेच 1 धाव अमांतर मिळाले. 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता 21 धावा स्कोरवरती तुम्हाला पहा मिळतात. पुन्हा एकदा उडवलाय. खूपच लांब. आता लांबच लांब षटकार. दुसरा षटकार गंगाराम मुंडे यांच्या बॅटमधून.
थँक्यू. पहा 2 षटकार आणि लगेचच टीम मीटिंग झाली आहे, कारण आता या धाबांचा वेग वाढला गेलाय. 27 धाबा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ. आता 15 मध्ये 30 बनवायचे आहेत. मग असे आव्हान थोडंसं कठीण वाटत होतं, मात्र आता कठीणाकडून आता सोपं करण्याचा प्रयत्न राहिलाय गंगाराम मुंडे यांचा. 2 षटकार टोकल्यात. आजही त्याची वादली खेळे आठवते बदलापूरच्या खरवईच्या मैदानावरती, जेव्हा आगासन संघ खेळण्यासाठी आला होता. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत, मात्र गंगाराम मुंडे शेवटपर्यंत राहिला आणि तो सामना 62 धावा त्यावेळेस चेस केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस आता चांगला बॉल, अगदी डोक्यावरती हात ठेवलाय गोलंदाजाने की दांडी तर नाहीये, मात्र एज का लागली नाही, असाच काहीसा विचार करत असताना मोठा पटका खेळायचा होता. 2 षटकार त्यानंतर आलेला डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पर्याप्त आहे. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन शिरडोन आणि वाकळण 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघाला. 2 षटकार त्यानंतर 2 चेंडू डॉट. हे आहे क्रिकेट. अद्यापपर्यंत ओव्हरमध्ये पाहतोय आपण दुसरं षटक मनोहरचं. शेवटचा बॉल एखाद्या मोठ्या पटक्याच्या प्रतीक्षेत असेल, एखादी विकेट मिळवण्याची प्रयत्न करेल टीम नारिवली संघ. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र लक्ष्मण आहेत बॅकफूट पॉइंटला. एकेरी धाव मिळेल. स्ट्राईकला मात्र रोटेट झालाय. लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. मागच्या ओव्हरमध्ये जरी सुद्धा 2 षटकार असले तरी सुद्धा 2 चेंडू डॉट त्यानंतर आलेली एक धाव. धाबा झाल्या त्या 28, आता करायच्या 29. 18 मध्ये 28 झाल्यात, आता 12 मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे टीम आगासनला. हे होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक एकनाथजी माळी साहेब. काल या व्यासपीठावरती जवळजवळ 1.5 तास आल्यानंतर येथे गप्पा गोष्टी केल्या. एक गाणं सुद्धा म्हटलं, विटी दांडूचा खेळ. तर त्यांचं डबल मिनिंगचं गाणं असतात. कधी कधी जनता त्यांच्यावरती नाराज होते, मात्र नाराजीला त्यांचं लगेचच उत्तर असतं. हे त्यांची कला आहे. गेली कित्येक वर्ष ते आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतात. ते केवाली गावचे सुपुत्र कवी गायक एकनाथजी माळी साहेब. या स्पर्धेसाठी 3 गीतं अद्यापपर्यंत त्यांनी लिहिली गेल्यात. लक्ष्मण आलाय. 4थं षटक. पहिलाच बॉल उडवलाय. फटका फसलाय की टायमिंग प्रॉपर. राजू काटे पाहतच राहिला आणि षटकार आलाय मात्र गंगाराम मुंडेच्या बॅटमधून. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, असंच काहीतरी म्हणत असताना गंगाराम मुंडे वा चांगला फटका होता. अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. 3रा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो आपल्याला. आता 11 मध्ये 23 बनवायचे आहेत. आता जर या विजयामध्ये नारिवली संघाच्या विजयामध्ये अडथळा कोण असेल तर तो गंगाराम मुंडे. स्पीड ब्रेकर सारखे उभे राहिल्यात. त्यामुळे आता
कधी सामन्याचं चित्र पालटू शकतात, कारण आता ते सेट झाल्यात बॅटर, त्यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके पाहायला मिळतात. आता 11 मध्ये 23 थोडीशी टीम मीटिंग केली जाते. लक्षात ठेवा दोन्ही टीम्स थोडेसे पाठीमागे सरकले. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय शमन पाटील आहेत, पुन्हा एकदा त्याच्या आवाक्याच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. आता समीकरण सोपं झालंय. 10 मध्ये 17 आणि आणखीन एक षटकार आला तर एवन जोडे यांच्याकडून 3000 रुपये आहेत आणि मुंडे ब्रदर्स यांच्याकडून 3000 रुपये आहेत, म्हणजे 6000 रुपये मिळतील. आता लागोपाठचे 2 षटकार आल्यात. मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली. आता आगासन संघाने सुरुवातीला नारिवली संघाने धक्के दिले, ते धक्क्यातून सावरलं. मात्र आता गंगाराम मुंडे, मी अगोदरच सांगितलं की हा असा बॅटर आहे, सातत्याने त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. राजू आहेत तेथे एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड नाही आहे, कॉन्ट्रटेशन नाही आहे. आता सामन्यावरती एकाग्रता भंग होत असताना, कारण असे मोठे फटके आले ना की असंच काहीसं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं सातत्याने. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा या मॅचमध्ये पाहता 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. 9 चेंडू 15ची गरज. यावेळेस लिडिंग घ्यायचे आहे. बॉल हवेत आहे. कैलास गोरपेकर झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागलाय टीम नारिवली संघाच्या आणि फलंदाज बाद होतोय. गंगाराम मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आता मैदानामध्ये लालचंद्र मुंडे आल्यात. खूप चांगला खेळ केला मी म्हणेन गंगाराम मुंडेने. धावा बनवल्या त्या 13 मध्ये 29 धावा. हा चांगल्या शेवटपर्यंत उभं राहायचं होतं त्याला, मात्र बाद झाले. आता सामना युटर्न होईल का? चांगला झेल टिपला पाठीमागे कैलास गोरपेकरने. ओ एज लागतो या ठिकाणी. पाहतोय चांगला कमबॅक लक्ष्मण गोरपेकर. काय शोधतात रामभाऊ? आणि आता चेंडू आणखीन एक डॉट. लागोपाठ 2 षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. आता कमबॅक होईल का? आता 7 चेंडू आणि करायचे आहेत त्या तुम्हाला 15 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत, कारण 40+ नियम आहे. ओ फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉस वसूल केलाय. शेवटचा बॉल फुल टॉस मिळालाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट.
मीटिंग नको. नारिवली संघ आणि टॉस साठी या ना आपण. शिरडून संघ सहकार्य करा. आमच्यावरती नाराज आहेत का? काल सुद्धा शिरडून संघाला बऱ्याच वेळा अनाउन्समेंट केलं, आले नाहीत. एकतर उशिरा आले आणि आता सुद्धा शिरडून संघाला 7व्यांदा अनाउन्समेंट होते. 6 मध्ये 9 करायचे आहेत. आता स्क्रीनवरती पाहू शकता स्पर्धेचे आयोजक जयेंद्र शेठ पाटील, उपसरपंच रामशेठ भोईर आणि अध्यक्ष साहेब संदीप पाटील सर यांना स्क्रीनवरती पाहू शकता. चला आता गोलंदाज संतोष काटे. आता मात्र स्ट्राइक वरती बालाराम बेडेकर आहेत. विलास पाटील या. चला वाकलन टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या. जयेंद्र चला आता एकच षटक बाकी आहे. 6 मध्ये 9 बनवायचे आहे. 7 मध्ये 15 ची गरज होती. लालचंदने टोकलेला षटकार मॅच मध्ये वापसी करून देईल या आगासन टीमला. चला आता 6 बॉल 9. पहिलाच बॉल. वाह, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूचा डॉट आलाय. पहा मॅचला युटर्न मिळत असताना कधी मॅच नारिवली संघाच्या बाजूने, कधी आगासन संघाच्या बाजूने सातत्याने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे अद्याप सुद्धा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पहिला चेंडू तर डॉट आलाय. थोडासा दिलासा मिळाला. याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार होता मागच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे आता 5 चेंडू 9. पुन्हा एकदा वा, लागोपाठचा दुसरा डॉट. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या ठिकाणी. यास बालारामला स्ट्राइक वरती पाहतोय. 4 चेंडू 9 धावा आता मॅच मध्ये. चांगली कमबॅक कधी आगासन करतोय, कधी नारिवली संघ करतोय. दोन्ही संघांची कधी कधी एकदम बिकट परिस्थिती, कधी कधी अचानक सामना टर्न होतोय एका संघाकडे. त्यामुळे आता 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा तिसरा चेंडू पहा मिळतोय या ठिकाणी. तिसरा चेंडू येईल का डॉट? हो यस, 3 चेंडू लागोपाठ डॉट फेकले संतोष काटेने. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून देणार आहे 3 चेंडू. बालाराम बेडेकरला मात्र जागेवरती थांबवलंय. त्यामुळे आता 3 बॉल 9. 3 बॉल 9 ची गरज आहे. वा, चांगली गोलंदाजी. अतिशय रोमांचक रोमांचकारी सामना पहा मिळतो आपल्याला 2 संघामध्ये. फुल टॉस आणि नाही चेंडू असे देऊ शकत आपण. आणि आलाय तो षटकार. 6 धावा. आणि थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रिव्ह्यू केलंय. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. चला षटकार आलाय. 6 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. 2 मध्ये 3. 2 चेंडू 3 धावा. कैलास पाटील याचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे आता. पहा सुरुवातीला 3 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर मात्र आलाय तो षटकार. आता 2 चेंडू 3 बनवायचे आहेत कंपल्सरी आगासनला. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पहा मिळतं आपल्याला. चला आपण सामना सुरू करा, कारण आता 2 मध्ये 3 बनवायचे आहेत तुम्हाला. चला आता सामना पुन्हा एकदा अत्यंत कुशल मोमेंटला.
यावेळेस विजयाचा षटकार ठोकलाय लागोपाठचे 2 षटकार बाराराम बेडेकरने सामना जिंकलाय सुरुवातीचे 3 चेंडू डॉट त्यानंतर 2 षटकार हॅलो चला टॉस साठी या जयेंद्र आणि चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो गंगाराम मुंडे ज्याने 4 षटकार ठोकले आणि सामना जिंकून दिलाय तोच ठरला सामन्याचा हिरो आणि रामशेठ भोईर यांच्या